बऱ्याच वेळा काय होतं की घरात कारल्याची भाजी बनवतात आणि घरातले जे मेंबर असतात ते खायला नकार करतात. तर अशा वेळेस अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवून बघा. जरा थोडीशी कमी कडू होते, पण टेस्ट एकदम मस्त लागते. तर चला, आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी पावशेर एवढे कारले घेतले होते. तर बघू शकता अशा प्रकारचे हिरवे कारले असतात. कारल्यामध्ये दोन प्रकार असतात, जे पांढरे आणि हिरवे असतात. तर पांढरे जरा कमी कडू असतात आणि हे जरा जास्त असतात. पण अशा पद्धतीने केलं तर तुमची भाजी अजिबात कडू होणार नाही. हे मी कट करून 1 तासासाठी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते. तर अशा प्रकारचे आपल्याला कट करून आतला जो बियांचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये ठेवायचे आहे. जास्त वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा मिठाच्या पाण्यामध्ये ठेवू शकता. आता त्याच्यासाठी आपण एक वाटण बनवणार आहोत. एकदम गावरान पद्धतीने आपण ही कारल्याची भाजी आहे ती बनवणार आहे. तर त्यासाठी इथं मी 1 छोटी वाटी शेंगदाणे असतात ते आपले भाजून घेतलेले आहेत. लसूण घालायचं आहे, लसूण भरपूर घ्यायचं आहे. छोटी वाटी मी असं सुकं खोबरं बारीक असं कट करून घेतलेलं आहे. मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला खोबरं आहे ते बारीक करून घ्यायचं आहे. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले होते ते घालून घेतले आहेत. आता सगळ्यात पहिले आपल्याला हे खोबरंच असं बारीक करून घ्यायचं आहे. खोबरं बारीक करून घेतल्यावर त्याच्यातच मी जे शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर घेतली होती ते घालून घेतलेले आहे आणि त्याच्यासोबत असं जरा जाडसरच बारीक वाटून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्येच मी काही मसाले घालणार आहे. तर सगळ्यात पहिले मी 1 चमचा जिरं घातलेला आहे, 1 चमचा धना पावडर घालायला, ह्याच्यातच मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा एवढी मिरची पावडर घेतलेली आहे आणि जे आपलं घरचं काळं तिखट असतं मी ते 1.5 चमचा घेतलेलं आहे. इथं मी जरा थोडीशी तिखटच भाजी बनवणार आहे, त्याच्यामुळे तिखटाचे प्रमाण मी जरा जास्तच घेतलेलं आहे. आता हे जे मसाले आहेत ते आपल्याला ह्याच्यासोबतच वाटून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्येच आपल्याला मीठ पण घालून घ्यायचं आहे. आता मीठ घातल्यामुळे काय होतं, छान असं मसाल्यामध्ये मिक्स होतं आणि आपल्या कारल्याच्या भाजीला पण छान अशी टेस्ट येते. आता हे असं बारीक करून घ्यायचं आहे. इथं मी आता वाटणासोबत मसाले पण बारीक करून घेतलेले. तर बघू शकता मस्त असे मिक्स झालेलं आहे. असं केल्यामुळं काय होतं, छान असं आपल्या वाटणामध्ये मसाले मिक्स होतात, त्याच्यामुळे छान अशी टेस्ट येते. तर बघू शकता एक असा मस्त असा त्याचा गोळा बनलेला आहे. ह्याच्यामध्ये नाही आपल्याला तेल घालायची गरज आहे, नाही पाणी घालायची गरज आहे. छान असं ओलंसं वाटण तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे, हे जे आपण कारल्याच्या फोड्या बनवून घेतले होते त्याच्यामध्ये हा मसाला आहे तो जेवढा भरेल तेवढा असा भरून घ्यायचा आहे. तर बघू शकता जसं आपण वांग्याची भाजी करतो भरून, तशाच प्रकारे ही कारल्याची भाजीसुद्धा आहे. तर अशा प्रकारे मसाला भरून घ्यायचा आहे पूर्ण फोडींमध्ये. तर चला, मी आता सगळा असाच आहे तो कारल्यांमध्ये मसाला आहे तो भरून घेते. सगळ्या फोडींमध्ये छान असा मसाला भरून झालेला आहे आणि इथं थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे. आता इथं आपण भाजीला फोडणी देऊया. तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी 3 पळी एवढं तेल घेतलेलं आहे. रोजच्यापेक्षा थोडं जरासं जास्तच तेल वापरायचं आहे. आता ह्याच्यामध्ये जो मसाला शिल्लक राहिलेला होता तो घालून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले हा मसाला आहे छान असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटासाठी हा मसाला परतून झाला की जो आपण कारल्यांमध्ये मसाला भरलेला होता तो फोडी घालून घ्यायचे आहेत. पण ह्याच्यामध्ये जो शिल्लक राहिला होता तेच आपल्याला तेलामध्ये जे परतून घ्यायचं आहे. तिथं तुम्ही ह्या भाजीमध्ये पाणी नाही ओतलं तरी पण छान भाजी लागते. जो मसाला होता तो 2 ते 3 मिनिटासाठी छान आता परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्येच जे आपण कारल्यामध्ये मसाला भरून घेतला होता त्या फोडी घ्यायच्या आहेत आणि आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि मसाल्यामध्ये पण आपल्याला 5 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत. तर पाणी घालायच्या आधी ही प्रोसेस करायची आहे. तर इथं तुम्हाला पाणी घालायचं नसेल तुम्ही असंसुद्धा कारल्याच्या फोडी वाफवून घेऊ शकता. कमी गॅस करून झाकून ठेवलं की मस्त असं कारलं आहे ते वाफवतं. पण हे जरा कारले माझे जरा थोडेसे निबर असल्यामुळे तिथं मी जरा थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे. जर तुम्हाला पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही गरमच पाण्याचा वापर करायचा आहे. कारल्याच्या फोडी छान अशा तेलामध्ये परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे. तर जास्त नाही, पण अर्धा ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे. इथं आपण रस्सा वगैरे काही बनवणार नाही, सुक्कं जरा थोडंसं कारलं बनवणार आहे, त्याच्यामुळे जास्त पण पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त फोडी शिजेल एवढंच पाणी घालून घ्यायचं आहे. आता इथंही पाणी घालून घेतल्यावर फुल गॅस करायचा आहे आणि फुल गॅसवरच आपल्याला ही जी भाजी आहे आधी उकळून घ्यायची आहे आणि उकळून झाल्यावर नंतर आपल्याला इथं झाकून ठेवायचे आहे. तर इथं मी थोडंसं मगाशी मीठ टाकलं होतं, पण अजून थोडंसं वरून कारल्याला मीठ लागण्यासाठी मी वरून थोडंसं घातलेलं आहे. तर इथं तुम्ही चवीनुसारच मिठाचा वापरसुद्धा करू शकता.
आता ही छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथं मी झाकून ठेवून देणार आहे आणि 15 मिनिटासाठी भाजी शिजवून घेते। भाजी शिजत असताना इथं मी आता एकदा मधून उघडून बघितलेलं आहे। तर 5 मिनिटांनंतर इथं मी भाजी अशी उघडून बघितलेली आहे। तर बघू शकता मस्त अशी जो पाणी घातलेलं होतं तो आटलेला आहे। तर इथं जो आम्ही थोडंसं तोडून बघते तिथं आपली अजून भाजी शिजलेली नाही। आता परत झाकून ठेवते। 10 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता आता इथं भाजीचा कलर आणि टेक्स्चर बघू शकता मस्त असं हे झालेलं आहे। आता इथं मी ही जी भाजी आहे ती छान अशी शिजलेली आहे। आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आणि एका सर्विंग बाउलमध्ये ही जी भाजी आहे ती काढून घेते। आता इथं जास्त पण आपल्याला शिजवायची काही गरज नाही। तर आता छान असं कारलं शिजलेलं आहे। झटपट अशी इथं आपली गावरान पद्धतीची जी कारल्याची भाजी आहे ती तयार झालेली आहे। इथं तुम्ही ही कारल्याची भाजी खाल्ल्यावर चिकन मटन सुद्धा विसरून जाल अशी ही भाजी तयार झालेली आहे। जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।